कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाअंतर्गत ऐतिहासिक नगारखान्याला 191 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि 2 ऑक्टोबर 1834 रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याबद्दल कोल्हापूरची शौर्यगाथा या विशेष कार्यक्रमाद्वारे कोल्हापूरच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला। आज विजयादशमीनिमित्त भवानी मंडपातील कमानीला खासदार शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचं मंगल तोरण बांधण्यात आलं। हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनतर्फे गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय। कोल्हापूरची शौर्यगाथा या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आलाय। त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी गीतं आणि नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी नगारखाना इमारतीच्या समृद्ध इतिहासाची माहितीही उपस्थितांना देण्यात आली। हा उपक्रम पुढील पिढ्यांना आपला समृद्ध वारसा समजावून सांगण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास खासदार शाहू महाराज छत्रपतींनी यावेळी व्यक्त केला। कोल्हापुरातील तरुण सॅक्सोफोन वादक अरहान मिठारी यानं आम्ही आंबेचे गोंधळी, लल्लाटी भंडार आणि आईचा गोंधळ ही गीतं सादर केली। त्याच्या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली। दरम्यान 1828 ते 1833 या कालावधीत 5 लाख रुपये खर्चून बांधलेली 5 मजली नगारखाना इमारत ही कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारसाची साक्ष आहे। स्थानिक कारागिरांनी बेसाल्ट दगडाचा वापर करून तयार केलेल्या आयने महालातील चकाकणाऱ्या भिंती आणि खांब आजही या इमारतीचं वैशिष्ट्य बनून राहिल्यात। ऐतिहासिक घड्याळ, नगारे वाजवण्याचं ठिकाण, भगवा ध्वज आजही कोल्हापूरकरांना प्रेरणा देतात। आजच्या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, सहज सेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, सागर बगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।